चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमावरची सांजवात मौशी झुळूक घेऊन येत होती. पुराणातील 3 नद्यांचा पवित्र मिलाफ असलेल्या त्या स्थळी रोजच्याप्रमाणे असंख्य यात्रेकरूंची गर्दी होती. त्या गर्दीतून दूर एक वृद्ध साधक अनाथा बाबा कमलासनावर बसले होते. त्यांच्या डोळ्यांत गाभाऱ्यासारखी शांतता होती. लोक गंगेच्या किनाऱ्यावर स्नान करीत होते, नर्मदेची कथा सांगत होते, तर काही जण सरस्वतीच्या अदृश्य प्रवाहाचा शोध घेत होते. कुणी काशीची, कोणी उज्जैनची, तर कुणी रामेश्वराच्या दिव्य यात्रेची आठवण सांगत होते. याच वेळी एक तरुण यात्रेकरू गोविंद, दमलेला, थकलेला आणि मनाने रिकामा, अनाथाबाबांच्या चरणी येऊन बसला. तो म्हणाला, बाबा, मी नाना तीर्थे फिरलो, काशी, प्रयाग, सप्तपुरे, पण मन शांत होत नाही. पुण्य मिळतंय का की मी फक्त भटकतोय? अनाथाबाबा शांत हसले. ते म्हणाले, बाळा, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमंती, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बाहेर 1000 प्रवास कर, पण मन ईश्वरी नामाकडे वळलं नाही तर तीर्थयात्रा फक्त पायांचे अंतर आहे, आतल्या प्रवासाला अर्थ नाही. गोविंद गोंधळला. म्हणजे मी व्यर्थ फिरतोय? अनाथाबाबा हात डोक्यावर ठेवत म्हणाले, नाही बाळा, प्रवास व्यर्थ नाही, पण त्याला अर्थ देणारे केंद्र, नाम, तुझ्या हृदयात अजून जागा मागतीये. देव बाहेरच्या पाण्यात नाही, तो तर तुझ्या श्वासात आहे. एकदा मन नामी लागलं की एकच पाऊल तुला मोक्षाच्या दारी नेईल. गोविंदाच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदा त्याने त्या संगमावर न नदी पाहिली, न भीड. त्याने पाहिली शुद्ध शांतता. तो डोळे मिटून नामस्मरण करू लागला, हळूहळू, श्वासासोबत. अनाथाबाबा मंद स्वरात म्हणाले, तीर्थे तुला शुद्ध करतात, नाम तुला मुक्त करतो. नामस्मरणाचा खरा प्रभाव. नामस्मरणाने फक्त मोक्षच मिळत नाही, देव भक्ताच्या जीवनातील गरजा पूर्ण करतो. ज्या गोष्टी त्याच्या कल्याणासाठी आहेत त्यांचे रक्षण करतो, आणि ज्या गोष्टी त्याला योग्य नाहीत त्या स्वतःहून दूर करतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा उपदेश श्री स्वामी समर्थांनीही अंतिम क्षणी भक्तांना दिला होता. त्या दिवसापासून गोविंद यात्रेला बाहेर नव्हे, आतात निघाला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ, किंवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्याचे नाव. जय श्री स्वामी समर्थ.